ऑर्गॅझम या विषयावरची सविस्तर माहिती आपण घेत आहोत. आणि आता ही माहिती घेत असताना या संदर्भातील अजून काही माहिती जी आहे त्यामध्ये आपण हळूहळू थोडंसं खोलात जात आहोत, थोडंसं अजून डेप्थ मध्ये हा टॉपिक बघत आहोत. तर त्या संदर्भाने आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर जसं बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की जसं एखादं प्रेशर कुकर असतं आणि त्या प्रेशर कुकर मध्ये जो दाब असतो किंवा जी ऊर्जा असते, तर त्या ऊर्जेचं मेकॅनिझम सांभाळायला तिथे शिट्टीची व्यवस्था केलेली असते, जेणेकरून गरजेपेक्षा जास्त दाब म्हणजेच गरजेपेक्षा जास्त प्रेशर किंवा एनर्जी जर का त्या प्रेशर कुकर मध्ये असेल तर ती बाहेर टाकायला ती जी शिट्टी आहे प्रेशर कुकरची ती मदत करत असते, बरोबर की नाही. तसंच आपल्या शरीरामध्ये ही जी ऑर्गॅझम नामक प्रणाली आहे किंवा सिस्टीम आहे, या सिस्टीमचं सुद्धा काम हेच आहे की आपल्या अस्तित्वासाठी जे जे काही आवश्यक आहे, मग आपल्या शरीराला काही गोष्टी आवश्यक आहे, आपल्या एनर्जीला काही गोष्टी आवश्यक आहे, आपल्या बुद्धीला काही गोष्टी आवश्यक आहे आणि आपल्या भावनांना काही गोष्टी आवश्यक आहे. तर जे आवश्यक आहे, जे कामाचं आहे ते ठेवायचं आणि जे बिनकामाचं आहे ते बाहेर टाकायचं. याचं काम जे आहे किंवा याचं जे तंत्र आहे, याची जी नियंत्रण आहे, तर हे सगळं नियमन किंवा नियंत्रण सांभाळण्याचं काम हे ऑर्गॅझम आपल्या अस्तित्वाच्या संदर्भात करत असतं. तर इथे प्रामुख्याने एक सांगण्यासारखं असं आहे की यापूर्वी आपण हा मुद्दा बऱ्याचदा बोललो आहे की माणसाचं अस्तित्व हे 4 घटकांनी बनलेलं असतं. एक असतं त्याचं शरीर, दुसरं असतं त्याची बुद्धी, तिसरं असतं त्याची ऊर्जा आणि चौथं असतं त्याची भावना. पण काय असतं ना, अस्तित्वाच्या या 4 घटकांपैकी प्रत्येक व्यक्तीमध्ये हे जे पर्सनॅलिटीचे किंवा हे जे अस्तित्वाचे 4 आयाम आहेत ना, ते कमी जास्त प्रबळ असतात. म्हणजे काही माणसं शारीरिक दृष्ट्या जास्त प्रबळ असतात, काही माणसं इमोशनली जास्त प्रबळ असतात, काही माणसं बौद्धिक दृष्ट्या जास्त प्रबळ असतात आणि काही माणसं हे एनर्जी वाईज जास्त प्रबळ असतात. म्हणजे माणसाला जेव्हा त्याची ऑर्गॅझमची गरज पूर्ण करायची असते तेव्हा त्याला सर्वात आधी हे ओळखावं लागतं की आपल्या अस्तित्वाच्या या 4 आयामांपैकी कुठला आयाम जास्त प्रबळ आहे, जास्त डॉमिनंट आहे. आणि मग त्या मार्गाद्वारे जर त्या व्यक्तीने ऑर्गॅझम मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी ते सोपं होतं, ठीक आहे की नाही. जसं 4 पैकी समजा एखाद्याला इमोशनल त्याचा क्वोशंट खूप स्ट्रॉंग आहे, इमोशनली तो व्यक्ती खूप स्ट्रॉंग आहे, तर अशा व्यक्तीला ऑब्विसली त्याच्या आयुष्यात लवकरात लवकर ऑर्गॅझम मिळवण्याचा सोर्स कुठला आहे बाकी 4 पैकी, तर इमोशन हे माध्यम त्याच्यासाठी जास्त सोयीचं किंवा सोपं आहे की ज्याद्वारे त्याला लवकर ऑर्गॅझम मिळेल. मग आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रामुख्याने हे चर्चा करायची आहे की या 4ही आयामांपैकी प्रत्येक आयामाला जेव्हा ऑर्गॅझम पुरेसं मिळत नाही तेव्हा आपल्या व्यक्तिमत्वाचा तो आयाम कसे निगेटिव्ह साईड इफेक्ट त्याचे आपल्याला देतो, काय लक्षणं त्याचे आपल्याला दिसतात, हे आपल्याला प्रामुख्याने इथे चर्चा करायची आहे. तर अर्थातच याची सुरुवात आपण करूया, तो म्हणजे अस्तित्वाचा पहिला आयाम, ते म्हणजे आपलं दिस व्हेरी शरीर, दिस व्हेरी बॉडी. कारण यापूर्वीही मी सांगितलेलं आहे की माणसाचं अस्तित्व या 4 घटकांनी मिळून बनलेलं आहे, पण आपण सगळ्यात जास्त फॅमिलियर किंवा सगळ्यात जास्त आयडेंटिफाय आपण स्वतःला कशाद्वारे करत असतो, तर आपल्या शरीराद्वारे करत असतो ना. म्हणून माणसाचं जे शरीर आहे त्या शरीराला जर ऑर्गॅझम मिळालं नाही तर शरीर ते कशा प्रकारे रिॲक्ट करतं किंवा थोडक्यात शरीराचा स्फोट मग कशा प्रकारे होतो, नक्की कशाचा स्फोट माणसाच्या शरीरामध्ये होतो, हे आपल्याला इथे त्याची लक्षणं बघायची आहेत. तर आपलं शरीर जे आहे ना, ते शरीर चालवण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतं, ती म्हणजे आपली ऊर्जा, ज्याला आपण एनर्जी असं म्हणतो. आणि जेव्हा माणसाच्या शरीराला ऑर्गॅझम मिळत नाही तेव्हा माणसाचं शरीर चालवणारी ही जी ऊर्जा आहे ती ऊर्जा कुठल्या तरी पद्धतीने बाहेर येण्याचा प्रयत्न करते. जसं प्रेशर कुकरमध्ये शिट्टीद्वारे जास्त ऊर्जा बाहेर येते, पण जर शिट्टीचं मेकॅनिझम काही कारणाने खराब झालं तर प्रेशर कुकरचा स्फोट होतो, त्याचं झाकण उडून पडतं. का? कारण ते ऊर्जेला बाहेर निघायचं आहे. ऊर्जा ही एक प्रवाही गोष्ट आहे. मग तसंच
कारण का माणसाच्या शरीरात जी ऊर्जा आहे ती ऑर्गॅझम नामक प्रणालीद्वारे बाहेर टाकली नाही तर शरीराचा स्फोट होणार. मग कसा ओळखायचा हा स्फोट? तर ज्या माणसांना शारीरिक ऑर्गॅझम पुरेसं मिळत नाही त्यांच्यातला सगळ्यात पहिला स्वभाव किंवा लक्षण आपल्याला दिसतं ते म्हणजे हे माणसं प्रचंड चिडकी असतात, प्रचंड आक्रमक असतात, प्रचंड हिंसक असतात, प्रचंड उतावळे असतात, प्रचंड ओव्हर एक्साइटेड असतात. थोडं काही झालं ना की हे माणसं लगेच उत्तेजित होतात. मग ते पॉझिटिव्ह अर्थाने असेल किंवा निगेटिव्ह अर्थाने असेल, पण यांची हा जो उत्तेजितपणा आहे, ही जी एक्साइटमेंट असते ती काही फार काळ पण टिकून राहत नाही. म्हणजे काय, त्याला जर आपण त्या व्यक्तीला आपण म्हटलं की चल आपण ना ट्रेकिंगला जाऊया, तर तो व्यक्ती हा लगेच रेडी. पण ट्रेकिंग करून थोडंसं अंतर गेलं ना, नाही नको आता मी दमलो थकलो, लगेच डाऊन. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीमध्ये एनर्जी तर खूप आहे पण ती एनर्जी नीट चॅनलाइज झालेली नाहीये, तिचं मेकॅनिझम व्यवस्थित सांभाळलं गेलेलं नाहीये, म्हणून त्या माणसाची एनर्जी त्याच्या फेवरमध्ये काम करत नाहीये. मग त्याचे लक्षणं अशा रूपात बाहेर पडतात की हा व्यक्ती मग ती ऊर्जा काय करते ना कुठल्या रूपात बाहेर पडण्याची संधीच शोधतीये. मग या माणसाला थोडं काही बोललं ना कोणी की हा व्यक्ती लगेच त्याला भांडायला लागतो, इतकं जोरजोरात भांडायला लागतो की आजूबाजूला कोण आहे, काय आहे, आपण कुठे उभे आहोत, कुठे काय चालू आहे त्याला कशाचंच भान उरत नाही. इतका प्रचंड आक्रस्तळेपणा हे लोक करतात, खूप चिडचिड करतात, कोणावर पण चिडचिड, सतत जो दिसेल त्याच्यावर आग पाखड करणे हे या माणसांचं काम उरतं. त्याच्यानंतर हे माणसं हिंसा पण खूप करतात. जी माणसं हिंसक असतात, हिंसक वृत्तीची असतात, त्यांना पण समजून जायचं की ह्यांना शारीरिक ऑर्गॅझम पुरेसं मिळत नाहीये. त्यानंतर अजून एक माणसामध्ये याची वृत्ती दिसते ती म्हणजे ही माणसं ना प्रचंड वर्चस्ववादी असतात, दुसऱ्यांना सतत नियंत्रण करण्याच्या प्रयत्नात ही लोक असतात. त्यांना असं वाटतं की सगळ्या जगाने माझ्या नियंत्रणात राहावं, मी म्हणेल ना तसंच घडलं पाहिजे. हा जो ज्याला आपण म्हणतो ना की खूप डॉमिनंट आहे हा व्यक्ती, की त्याच्याशी बोलायला सुद्धा लोक घाबरतात. अर्थात तो काही खूप शक्तिशालीच असतो प्रत्येक वेळी असं नाही, पण कारण की त्याचा स्वभावच असा असतो, वृत्तीच अशी असते की लोक म्हणतात बाबा ह्याच्यापासून दूर राहिलेलं बरं, जाऊ तू मोठा ना तूच मोठा बरं बाबा. कारण की हे लोक कोणाला समजूनच घेऊ शकत नाही. अशा प्रकारचा थोडासा यांचा स्वभाव निर्माण होतो. अर्थात ही लोक मनाने वाईट असतात असं मला म्हणायचं नाहीये. जेव्हा काही काळाने यांचा राग शांत होतो, यांची ऊर्जा जरा थंड होते किंवा जरा नॉर्मल पोझिशनला येते, तेव्हा ते आपल्या नॉर्मल माणसांसारखेच वागतात. पण ती एक पर्टिक्युलर सिच्युएशन किंवा त्या मनोअवस्थेमध्ये ते इतके आक्रमक होतात, ते इतके चिडके होतात, त्यांचा स्वतःवरचा ताबा जो आहे किंवा नियंत्रण आहे ते अशा प्रकारे सुटतं की ते काय करतात त्यांना पण कळत नाही. मग रागाच्या भरात ते कोणाला तरी काहीतरी बोलतील, कोणाचा अपमान करतील, कोणाला दोन थोबाडीत देतील, एखादं लहान लेकरू असतील त्याला मारेल, म्हणजे हे लोक काहीही करतात. तर अशी लक्षणं आपल्याला दुर्दैवाने या माणसांमध्ये दिसतात. तुम्हालाही तुमच्यामध्ये ही लक्षणं दिसत असतील तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये. आणि हे बघा, आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो ना की राग हा प्रत्येकच माणसाला येत असतो किंवा आक्रमक प्रत्येकच माणूस असतं, किंवा हे ज्या गुणांचा मी आता उल्लेख केला की उतावळेपणा, अति उत्तेजितपणा, हे जे दुर्गुण आहे हे प्रत्येकच माणसामध्ये थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असतातच. पण हे गुण तुम्हाला, ह्या वृत्ती तुम्हाला कंट्रोल करताय की तुम्ही त्याला कंट्रोल करताय, इथे खरा मुद्दा असतो. राग प्रत्येकालाच येत असतो, पण राग तुम्हाला कंट्रोल करतोय की वेळ प्रसंगी परिस्थितीचं भान ठेवून तुम्ही त्या रागाला कंट्रोल करताय, इथे माणसाच्या बुद्धीचा खरा कस लागत असतो. आणि त्या परीक्षेत हे लोक फेल होतात. असं हे सगळं आहे. त्याच्यानंतर अजून या माणसांमध्ये आपल्याला काय लक्षणं दिसतात, तर कारण का जसं मी सांगितलं की यांचा स्वतःवर ताबा राहत नाही, कंट्रोल राहत नाही. मग हे म्हणजे त्या माणसांमधले हे जे वेगवेगळे स्वभाव आहेत ते कधी कधी एखाद्या विकृतीत सुद्धा कन्वर्ट होतात, जर का हा ताबा त्यांनी वेळीच मिळवायचं शिकवलं नाही तर. जसं अर्थातच मी यापूर्वी हे स्पष्टपणे सांगितले आहे की माणसाच्या शरीराला ऑर्गॅझम देण्यासाठी सेक्स हे एक महत्वाचं माध्यम आहे, बरोबर आहे ना. मग त्या सेक्सद्वारे जर का यांना ऑर्गॅझम मिळालं नाही
तर ही माणसाची जी सेक्सची वासना किंवा लैंगिक इच्छा आहेत या वासना ज्या आहेत त्या विकृतीत परिवर्तित होतात. आणि मग या विकृतीतून समाजात काय काय होतं हे तर आपण बघत आहे की बायका सुरक्षित राहत नाही, स्त्रियांवर बलात्कार होतात, त्यांच्यावर जोर जबरदस्ती होते, त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली जाते, टॉन्टिंग केली जाते, म्हणजे लोक जे आहे ते बायकांशी नीट वागत नाही किंवा सोशल मीडियावर त्यांना त्यांच्या फोटोजवर वगैरे काही कमेंट करतात. तर त्यांच्यातली ही जी वासना आहे ना ती अशा विकृत स्वरूपात बाहेर पडते आणि हे त्या व्यक्तीसाठी घातक ठरतं, त्याच्या आसपासच्या मंडळींसाठी घातक ठरतं आणि समाजासाठी तर अल्टिमेटली घातक ठरतं. आणि अर्थात याच्यात काही फक्त हे जे मी बोलते हे फक्त पुरुषांच्या संदर्भाने असं नाहीये. दुर्दैवाने स्त्रियांच्या बाबतीत पण हे घडताना दिसतं की एखाद्या स्त्रीचा शारीरिक आयाम जर प्रबळ असेल, तिच्यामधली शारीरिक एनर्जी जर का खूप हाय असेल, तर ऑब्विसली तिच्यामध्येही ज्या तिच्या लैंगिक इच्छा आहेत किंवा तिचं जे ऑर्गॅझम जे तिच्या शरीराला जे ऑर्गॅझम आहे ते जर मिळालं नाही तर तिच्यात पण अशा विविध प्रकारच्या विकृती जन्माला येतात. इथे स्त्री पुरुष भेद करण्याचं काही कारण नाहीये. मग आपल्याला दिसतात ना समाजामध्ये स्त्रिया पण खूप डॉमिनंट प्रवृत्तीच्या असतात, घरात सगळ्यांना कंट्रोलमध्ये त्या ठेवत असतात. त्याचं कारण आहे की त्यांना ते गोष्ट करून ऑर्गॅझम मिळत असतं. ह्या पद्धतीतून नाही ना, मग कुठल्या तरी पद्धतीतून शरीर ते शोधायचा प्रयत्न करत असतं ना. मग असं काहीतरी एक शरीर त्याच्यासाठी दुसरा कुठला तरी मार्ग शोधतो, कारण की त्या ऊर्जेला शेवटी अल्टिमेटली बाहेर पडायचं असतं. तर हे असं सगळं आपल्याला होताना दिसतं. आणि त्यामुळे ज्या काही आपल्याला ऑर्गॅझम, आपल्या शरीराला ऑर्गॅझम देण्याचे जे काही माध्यम आहेत, तर अनेक मल्टिपल माध्यम आपल्याला माहीत असले पाहिजे. फक्त सेक्स या एकाच माध्यमापुरतं आपण अडकून राहता कामा नये. आणि म्हणूनच या संदर्भात ही जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे की शरीराला तर ऑर्गॅझम हवं आहे, ती तर शरीराची गरज आहे, पण त्याच्यासाठीचे मार्ग कुठले ते माहितीच नाहीये. आपल्या लोकांना असं वाटतं की सेक्स हा एकमेव मार्ग आहे, पण मग त्यासाठीच्या पण सोयी सुविधा संधी इतक्या सहजासहजी प्रत्येकालाच उपलब्ध होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या पार्टनरवर पण अवलंबून राहावं लागतं आणि बऱ्याच त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स आहेत, विशेषतः भारतासारख्या समाजामध्ये. मग अशा वेळी ही आपली शारीरिक ऑर्गॅझमची गरज पूर्ण करण्यासाठी हे असे वेगवेगळे माध्यम आणि त्याच्याबद्दलचं अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, माणसाला कसं असतं, जी गोष्ट मिळाली नाही ना त्याचा मेंदू 24 तास तीच मिळवण्याच्या दृष्टीने विचार करत असतो. आणि मग आपल्याला अगदी म्हणजे याच्यात काही कोणालाही म्हणजे काय म्हणता येईल एक्सेप्शन देण्याचं काम नाही. समाजातले सगळेच लोक, मग ते कुठल्याही वयोगटाचे असतील, कुठलेही स्त्री पुरुष असतील, समाजाच्या कुठल्याही आर्थिक स्तरातले असतील, श्रीमंत असतील, उच्चभू असतील, गरीब असतील, सगळेच मंडळी जर का त्यांना हे माहिती नसेल की ऑर्गॅझम मिळवण्यासाठी दुसरेही माध्यम आहे आणि सेक्स हे एकमेव माध्यम आहे असं जर त्यांना माहिती असेल, तर काय होतं ना 24 तास सतत डोक्यामध्ये तेच ते येत राहतं. डोक्यात सतत सेक्स बद्दलचेच विचार येत राहतात. आणि आजकाल तर काय झालं की सोशल मीडियामुळे खूप जास्त हे पॉर्न वगैरे हे सगळं या संदर्भातला कंटेंट खूप सोशल मीडियामध्ये उपलब्ध असल्यामुळे लोक पटकन याकडे आकर्षित होत आहेत आणि मग त्यातून त्यांचं ते जे व्यसन आहे ते वाढतच जात आहे आणि ती जी वासना आहे ती विकृतीमध्ये बदलत चालली आहे. आणि म्हणूनच या संदर्भाने जेव्हा आपण बघतो की आजकाल टीनेज मुलं आहेत, तर आता जेव्हा टीनेज मुलं म्हणजे फक्त मुलंच नाही, मुली पण इथे मी त्या अर्थामध्ये टीनेज मुली जेव्हा एका वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्या ह्या ज्या शारीरिक एनर्जी ज्या आहेत त्या हळूहळू जेव्हा डॉमिनंट व्हायला लागतात, तेव्हा त्या मुलांनाही हे असे त्यांचं शरीराला ऑर्गॅझम देण्याचे हे दुसरे मार्ग त्यांना माहितीच नसल्यामुळे ते सुद्धा या गोष्टींच्या आहारी जातात. मग ते काय करतात तर अर्थातच पॉर्न बघण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यासाठी कोणीतरी पार्टनर शोधण्याचा प्रयत्न करतात. मग आजकाल आपण बघतो की लहान अगदी 13-14 वर्षाची मुलं मुली जे ते सुद्धा अफेअर करताना दिसतात. खूप म्हणजे शरीर संबंध मोठ्या प्रमाणात खूप जास्त त्याला ऍडिक्ट होणं, अशा प्रकारचं सगळं त्याच्यामधून ते निर्माण होत आहे. अर्थात सेक्स हा म्हणजे सेक्स या मार्गात वाईट असं काही नाहीये.
मला हे म्हणायचं आहे की फक्त तोच एक माध्यम आहे आणि येणं केनं प्रकारे तुम्ही फक्त त्याच माध्यमातून ऑर्गॅझम मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते सगळ्यांसाठीच अल्टिमेटली घातक आहे. तर अशा प्रकारे हे दुसरे मार्ग, तर या संदर्भात तर डिटेल चर्चा पुढे येतीच आहे, पण ह्या व्हिडिओत आपल्याला प्रामुख्याने हे बघायचं होतं की माणसामध्ये काय लक्षणं दिसतात. तर ही अशा प्रकारची फारच भयंकर अशी लक्षणं दिसतात की ही माणसं जी असतात ती दुसऱ्यांना आपल्या दहशतीखाली, आपल्या वर्चस्वाखाली ठेवतात आणि यांच्या आत हा दुर्गुण, त्याच्या मागून दुसरा दुर्गुण, दुसऱ्या मागून तिसरा दुर्गुण, असे एकानंतर एक दुर्गुण येतच जातात. चिडकेपणा, रागराग करणं, एखाद्याचा द्वेष करणं, हिंसा करणं, वर्चस्व गाजवणं, नियंत्रण गाजवणं, दुसऱ्यांना कमी समजणं, त्यांचा अपमान करणं. मग तो जो द्वेष आहे तर तो वेगवेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचतो. मग स्त्री पुरुष म्हणजे स्त्री जातीबद्दल द्वेष असेल किंवा मग दुसऱ्या धर्मियांबद्दल, दुसऱ्या समाजाबद्दलचा द्वेष असेल. उगाचच लोकांमधल्या या ज्या विविध भावना आहेत त्या त्याने वाढीस लागतात, कारण ती ऊर्जा बाहेर यायला कुठून तरी मार्ग शोधते आणि अशा कुठल्या तरी सोप्या मार्गाने, कारण की त्या ऊर्जेला फक्त बाहेर पडायचं असतं. मग जो कुठला सोपा आणि शॉर्टकट मार्ग आहे त्यांनी ती बाहेर पडायचा प्रयत्न करते आणि मग हे लोक लगेच प्रोव्होक होतात, लगेच उतावळी होतात, लगेच एक्साइटेड होतात, लगेच उत्तेजित होतात आणि यांचा स्वतःवरचा ताबा हे म्हणजे नियंत्रणात नसतात. यांचा स्वतःवरचा ताबा ते नियंत्रणात ठेवू शकत नाही आणि त्याचा सगळ्यांनाच खूप त्रास भोगावा लागतो. त्यामुळे तुम्हालाही दुर्दैवाने जर शारीरिक ऑर्गॅझम न मिळाल्याने अशा कुठल्या वृत्तींचा तुम्ही सामना करत असाल तर गांभीर्याने स्वतःला बदलण्याविषयी विचार करा. अर्थात ही लोक पूर्णपणे वाईट असतात असं नाही. जेव्हा ते त्यांच्या नॉर्मल लेवलला येतात ना तेव्हा ते सगळ्यांशी चांगलंच बोलतात, मिळून मिसळून वागतील, मदत करतील, दुसऱ्याच्या मदतीला तत्पर असतील. कारण की जसं मी म्हटलं ना, शारीरिक एनर्जी हाय असते, ते दुसऱ्यांसाठी काहीतरी करायची वृत्ती पण यांच्यामध्ये असते, काहीतरी चांगल्या गोष्टी पण ते करतात. प्रत्येक वेळी ही माणसं वाईटच नसतात, पण तो मात्र क्षण असा असतो की ज्या क्षणी त्यांचे ते सगळे चांगले गुण एकीकडे आणि तोच एक दुर्गुण इतका प्रबळ होतो, कारण का ती ऊर्जा त्यांना काही सुधरूच देत नाही. तर म्हणून आपल्याला म्हणजे शारीरिक दृष्ट्या ऑर्गॅझम मिळवण्यासाठी इतरही काही माध्यमं आपल्या रोजच्या रोज डेली रुटीन मध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये आणणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जे पर्सनॅलिटी अशी असेल की प्रत्येकाला आपण हवेशी वाटू नये. तर लोक काय करतात, अशा माणसांपासून जनरली दूर राहणं पसंत करतात की बाबा त्याचं ना सगळं चांगलं आहे पण ना तो फारच चिडका आहे, त्याला नकोच आपल्या घरी बोलवायला, उगाच इथे येईल, कोणाला काही बोलेल, काहीतरी करेल, नकोच, त्याच्यापेक्षा दूर राहणं बरं, असं म्हणून लोक आपल्याला टाळू लागतात. असं तुमच्याही बाबतीत तुम्हाला बऱ्याचदा होताना दिसत असेल. त्यामुळे स्वतःचा कंट्रोल स्वतःच्या आत घ्या. प्रत्येकच माणसामध्ये वाईट गुण असतात, पण ते तुम्हाला कंट्रोल करता की तुम्ही त्याला कंट्रोल करता, हे आपल्याला शिकायचं आहे आणि त्यासाठी पुढे आपल्याला या संदर्भाने अजून डिटेल माहिती सुद्धा बघायची आहे. सो स्टे ट्यून आणि तुमच्या मूल्यवान प्रतिक्रिया जरूर कळवत राहा.